नमो तस्य भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स समन्ता चक्रवाणेषु अतरा गच्छन्तु देवता सद्धम्मं मुनिराजस शृण्वन्तु सद्गमोखदं धम्मश्रवणकालो अयं भदन्ता धम्मश्रवणकालो अयं भदन्ता परेत धम्मश्रवणकालो अयं भदन्ता. साधू साधू साधू. परत एकदा मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे धम्मसंगाईनमध्ये. हे जे लेक्चर आपण घेत आहोत हे सगळ्यांसाठी कॉमन आहेत. ठीक आहे. बरेच लोक विचारत होते की इतरांना मी लिंक शेअर करू का. हो, तुम्ही इतरांना लिंक शेअर करू शकतात. आता आजचा आहे तिसरा शुक्रवार. हे या धम्मचक्र प्रवर्तन सिरीजची शेवटचं लेक्चर आहे. चत्तारी अर्य सच्चाने आपण आधी बघितलं, नंतर आपण अर्यो अठ्ठंगिको बघितलं. जे लोक नवीन नवीन जॉईन झाले त्यांनी कृपया करून जर मागचा क्लास अटेंड केला नसेल तर यूट्यूबला त्याचे व्हिडिओ बघावा. ठीक आहे. त्याचबरोबर एक सूचना आठवलं म्हणून 15 ऑगस्टपासून पाली व्याकरणाची नवीन बॅच सुरू होती आहे. ज्यांना शक्य आहे ते नक्की जॉईन करा. घरातल्या एकातरी व्यक्तीला पाली शिकण्यासाठी प्रवृत्त करा. ऑनलाईन पद्धतीने आपण पाली ग्रामर शिकतोय. वयाची आणि शिक्षणाची मित्रांनो याला अट नाही आहे. ठीक आहे. ओके. आता धम्मचक्र प्रवर्तन सूत्र. आता काय होतं, सिद्धार्थ आता सिद्धार्थ नाही आहे. सिद्धार्थ आता बुद्ध झाले. त्यांना सम्मा संबोधी प्राप्त झालेली आहे. आणि मग ते विचार करतात की बाबा आता हा जो धम्म मला प्राप्त झालेला आहे तो धम्म आता मी इतरांना द्यायला पाहिजे. बरोबर. मग इतरांना द्यायला पाहिजे असा विचार केल्यानंतर त्यांना काहीतरी विचिकिच्छा येते. समजा डाऊट येतात, अरे लोकांना हे धम्म समजेल का. मग बुद्धांचं मन ओळखून कोणीतरी येतं बुद्धांकडे बुद्धांना विनंती करायला. कोण होतं, कोणी सांगेल कोण होतं बुद्धांना सभापती ब्रह्मदेव. कोण येतं परत एकदा. ब्रह्मसंपत्ती ब्रह्मा संप्रती ब्रह्मा येतो. राईट. एक मिनिट. ठीक आहे. सहम प्रति ब्रह्मा येतो. बरोबर. आणि हा उल्लेख आपल्याला कुठे सापडतो, कुठल्या पुस्तकामध्ये, बऱ्याच ठिकाणी आहे. बरोबर. बाबासाहेब पण याचा उल्लेख करतात आपल्या बुद्ध आणि त्यांच्या ह्या धम्मामध्ये. बरोबर. मग आता संप्रती ब्रह्मा येतो, बुद्धांना याचना करतो आणि मग बुद्ध ठरवतात ठीक आहे आता आपण धम्म दिला पाहिजे. मग पहिले 2 लोकांना आठवतात की बाबा मी यांना धम्म सांगितला पाहिजे, यांना लवकर समजेल. कोण होते ते लोक, कोणाला आठवतंय. 2 लोकांची, आलार कलाम आणि उद्दक रामपुत्त. मग त्यांना आता धम्म का सांगू शकत नव्हते का, ते आता कुठे होते, अरोप लोकांमध्ये होते. बरोबर. आणि धम्म शिकण्यासाठी किंवा पैनेचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला मनुष्य रूप लागतं. बरोबर. अशा प्रकारे. आणि ते अरूप लोकांमध्ये होतं समजा. म्हणून मग आता त्यांना आठवतात त्यांचे आधीचे मित्र ज्यांच्यासोबत ते ऑलमोस्ट मागच्या म्हणजे 6 वर्षापर्यंत ते ध्यान साधना करत होते. मग आता भगवंत बुद्धगयेवरून निघतात कुठे, इसिपतन मेघदाय म्हणजे आजचं सारनाथकडे जायला निघतात. आणि जात असताना सारनाथ ऑलमोस्ट आलेलं आहे चौक आपलं. आणि दुरूनच काय होतंय, हे जे पंचवग्गीय समजा जे आता म्हणजे अजून तर भिक्षू नाही आहे पण जे मित्र ब्राह्मण आहे समजा, ते ध्यान साधना करत असताना बुद्ध आता इकडनं त्यांना येताना दिसत आहेत. आता काही दिवसांआधी त्यांनी बुद्धांना सोडून दिलं होतं. अरे हा सिद्धार्थ आता जेवायला लागला वगैरे वगैरे. त्याने असा हा साधना करणं त्याने सोडून दिलेलं आहे असं थोडंफार निंदा करून सिद्धार्थांचा म्हणजे काय सहवास सोडून एकांतामध्ये म्हणजे दुसरीकडे ध्यान करायला लागले. इथे आता सिद्धार्थ आता बुद्ध झालेत. मग बुद्ध आपल्या मित्रांना आठवून समजा त्यांना धम्म सांगायला आता येत आहेत.
हे लोक अजून म्हणतात, अरे हा तर बाटला गेलाय, हा काय आता याला काही असं काही प्राप्त झालं नसेल, हा परत आमच्याकडे येतोय, तर आपण काय करूया याला. म्हणजे मी खूपच सोप्या भाषेत सांगतोय की याला आपण अजिबात भाव नाही द्यायचा, विचारपूस नाही करायचं, काही नाही करायचं. तो आला तर येईल, बसेल तर बसेल, बस. आपण त्याला काही रिस्पॉन्स द्यायचा नाही. पण जसं जसं बुद्ध एक एक पाऊल टाकत होते, अजून समोर समोर जवळ जवळ येत होते, बुद्धांची कांती बघून, बुद्धांचा रूप बघून, बुद्धांच्या अंगातनं येणारा प्रकाश बघून त्या लोकांचं मन ऑटोमॅटिक आता मन परिवर्तन होत आहे. त्यांच्या मनामध्ये बुद्धांना बघून श्रद्धा उत्पन्न होते. मग कुणीतरी पुढे जातं, बुद्धांचं हातातलं पात्र घेतं समजा. ओके, बुद्धांना बसण्यासाठी आसन दिलं जातं. ठीक आहे, बुद्धांना म्हणजे हातपाय धुण्यासाठी पाणी दिलं जातं. असं ऑटोमॅटिकली त्यांच्या मनामध्ये विचार येत जातात आणि अशा प्रकारे एक श्रद्धा रूपाने ते आता बुद्धांची म्हणजे सेवा करायला लागतात. काही न बोलता त्यांनी जो संकल्प केला असतो की अजिबात काही मानपान नाही द्यायचा, पण ते सगळं विसरून बुद्धांचं रूप बघून ते तसं करायला लागतात. मग कुणीतरी विचारतं, अरे गौतमा, तुझ्यामध्ये इतका बदल कस काय, वेगळे वेगळे. मग तेव्हा बुद्ध म्हणतात की मला आता तुम्ही सिद्धार्थ, तुम्ही मला आता गौतम म्हणू नका, नावाने हाक मारू नका, कारण की मी आता सम्यक संबुद्ध आहे. मग विचारपूस होते की बाबा कसं प्राप्त केलं, काय प्राप्त केलं समजा. मग तेव्हा धम्मचक्र प्रवर्तन सुत्ताची सुरुवात होते. किती लोक होतात मग ज्यांना धम्मचक्र प्रवर्तन सुत्त सांगितलं? किती? 4 की 5? 5. काय नाव आहे बघा? कौंडन्य, वप्प, भद्दीय, महानाम, अस्सजी. फक्त 4-5 लोकांचा कॅमेरा सुरू आहे. इतर लोक काय करतायत? करा कॅमेरा सुरू करा, बघू द्या इतर लोक ऐकतायत का बरोबर. नीट ऐका. ठीक आहे, लाईव्ह लेक्चरमध्ये नीट ऐका, 100% अटेन्शन द्या, खूप समजेल. ठीक आहे, खूप समजेल, खूप चांगल्या प्रकारे समजेल, खूप आरामात आपण हे सुद्धा मित्रांनो बघणार आहोत. ठीक आहे, मग आता सुरू होतं. काय सुरू होतं बघा, मला पण आवडतं ना, इतके लोक चांगल्या प्रकारे श्रद्धेने ऐकतायत, लक्षपूर्वक ऐकतात. बरोबर, मास्तरालाही शिकवताना मजा येते थोडं. बरोबर, ओके. मग कौंडन्य, वप्प, भद्दीय, महानाम आणि अस्सजी. बरोबर. मग आता मित्रांनो होतं काय, भगवंत आता धम्म सांगायला सुरू करतायत. हा, पहिलं सुत्त आहे समजा आहे. बरोबर. मग आता काय होतं, आता इथे ना आपण सुत्ताचा अभ्यास करणार आहोत, पण जिथे जिथे जे जे शब्द मला महत्वाचे वाटतात ना त्याच्यावरती आपण फोकस करू. ठीक आहे, जे महत्वाचे आहेत ते काय. आता इथे बघा, एकं समयं भगवा वाराणसीयं. वाराणसी म्हणजे आजचा वाराणसी. बरोबर. विहरती इसी पतने. इसी पतने 2 शब्द याच्यामध्ये, इसी आणि पतन. इसी म्हणजे काय? ऋषी, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणा किंवा दुसऱ्या भाषेमध्ये ऋषी म्हणतो. ऋषी कोण? जे ध्यान साधना करणारे किंवा ज्याने घरदार सोडून आता ते तपश्चर्या करतायत असं. आणि पतन शब्दाचा आहे ना 2 अर्थ होतो. इसी पतन काय होतं? मेघदाय. इसी पतन मेघदाय म्हणजे आजच्या सारणातला पण मेघदाय म्हणतात. किंवा मी कोणाचे प्रश्न घेणार नाही, हात वरती करू नका. ठीक आहे. इसी पतने, इसी पते. माझा आवाज ठीक येतो इतरांना? ओके, बरोबर. आवाज कमी जास्त ओके ना? ठीक आहे. हा, आता इसी पतन. आता ऋषी, इसी म्हणजे काय? ऋषी. ओके, संन्यासी, तपस्वी यांचं पतन व्हायचं. पतन आता 2 अर्थांनी येतं. पहिलं पतन कसं की ते तिथे आकाशातनं येऊन लँड करायचे, उतरायचे. हा एक पतनाचा अर्थ होतो. आणि दुसरं असा पतन म्हणजे काय, समजा एखादा व्यक्ती ध्यान साधनेला गेला आणि तो गेलाच, तो परत आलाच नाही. बरोबर. त्याला समाधी लागली का त्याचा मृत्यू झाला, तो परत आलाच नाही समजा, असा त्याचं पतन झालं. पतती शब्द आहे. हा, पतन 2 अर्थाने. एक तर तिथे ते तपस्वी लोक हिमालयात यायचे, लँड करायचे समजा त्यांच्या इद्धीमुळे, आणि दुसरं की बाबा समाधी लागली म्हणा किंवा त्याचं पतन झालं. अशा प्रकारे मीघ दाय, मीघ आदाय असा तो शब्द आहे. म्हणजे ज्या ठिकाणी मृगांचं, आता मृगाचा अर्थ फक्त होतो हरिण, पण इथे अर्थ असा आहे की तिथे प्राण्यांचं आदाय होतं. कसं की तिथे सगळ्याच प्रकारच्या प्राण्यांना एका प्रकारचं अभय होतं. तिथे शिकार करणारं कोण नव्हतं, त्यांना मारणारं कोण नव्हतं. म्हणून असं तिथे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी होते आणि त्यांना चांगल्या प्रकारे तिथं एक काय अभय प्राप्त होतं की त्यांना तिथे कोणी त्यांची हिंसा करत नाहीये, त्रास देत नाहीये. आणि मोस्टली तिथे मिग, मिग म्हणजे काय? आपचे हरण. म्हणून तुम्हाला जेव्हा जेव्हा धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा दिसते तिथे तुम्हाला आजूबाजूला हरणं दिसतात. बरोबर. ओके, सारनाथ. आता मग आता काय म्हणताय, तत्र को भगवा पंचवर्गीय भिक्खू आमंतेसी. मग आता भगवान बुद्ध ह्या पंचवर्गीय भिक्षूंना आता आमंत्रित करतायत, काहीतरी सांगतायत, त्यांना उद्देशून बोलतायत. काय बोलतायत? दिसतंय सगळ्यांना
करा प्रयत्न. द्वे वाचायचा. द्वे मे भिक्कवे अंता पब्बजिते न सेवितब्बा. द्वे मे की भिक्षूंनो, दोन असे अंत आहेत, दोन असे एक्स्ट्रीम एंड आहे. एक्स्ट्रीम दोन अशा टोकाच्या भूमिका आहे समजा, ज्याला पब्बजितेन. आता समोर प्रबजित म्हणजे ते भिक्षू बसले समजा, अजून भिक्षू नाही आहे पण तपस्वी आहे, म्हणजे पबजित आहे, एखाद्या संप्रदायामध्ये आलेले किंवा तपस्वी म्हणून. की पबजित व्यक्तीने काय केलं पाहिजे, ह्या दोन टोकाच्या भूमिका नाही केल्या पाहिजे, ह्या दोन अंताला नाही गेले पाहिजे. बरोबर. मग कतमे द्वे, कोणते दोन. पहिलं वाचा सगळ्यांनी, माईक बंद असला तरी. काय. यो चायं कामेसु काम सुख लिक्कानु योगो हिनो गम्मो पोथुजनिको अनरियो अनर्थ संहितो. बरोबर. पहिलं यो चायं, यो च अयं, जो कुठला असा मार्ग आहे. आता हे सांगण्याच्या आधी ना मी दोन फोटो दाखवतो. फक्त ह्या फोटोला नीट समजा. हां ओके बरोबर. चला कुठं तुम्ही. हा आता हा फोटो बघा. आता ह्या फोटोतनं आपल्याला फक्त थोडासा असा अर्थ घ्यायचा आहे की तुम्हाला दोन फोटो दिसत आहेत. बरोबर. एक इथे हे कुठले तरी संन्यासी आहे, बाबा आहेत, त्यांच्या अंगावरती किती सोनं आहे. सोनं एखाद्या गृहस्थाकडे, एखाद्या गृहिणीकडे पण इतकं सोनं नसेल एवढं सोनं घातलंय एक. आणि दुसरं एका ठिकाणी काहीतरी साधू किंवा तो एकच साधू समजा, तपस्वी म्हणा, वेगवेगळ्या प्रकारे कठीण प्रकारे ध्यान साधना करतोय. बरोबर. पहिलं कसं आहे की किती इंद्रिय सुखामध्ये आहे असं बोलूया. तरी ब्रह्मचर्याचं पालन समजा करत असेल जरी, तरी किती इंद्रिय सुखामध्ये असेल असं आपण विचार करूया. हा फोटो फक्त समजण्यासाठी आहे. हा. आणि दुसरा की दुसरे काय करतायत, शरीराला भरपूर त्रास देतात की बाबा जर आम्ही शरीराला त्रास दिला तर आम्हाला मुक्ती मोक्ष प्राप्त होईल. उदाहरणार्थ आत्ताच कुंभ झाला. बरोबर. काही महिन्यांआधी एक बाबा मी बघितले, त्यांनी 50 वर्षापासून त्यांचा हात असाच होता. बरोबर. आता ही कुठली समाधी असेल, कुठला त्यांचा निश्चय असेल. बरोबर. पण ते कसं आहे, स्वतःच्या शरीराला त्रास देणं आहे. बरोबर. हे उदाहरण आहे. मग बुद्ध काय म्हणतात बघा. बुद्ध म्हणतात भिक्षूंनो की ह्या दोन अंताला पबजित व्यक्तीने नाही गेलं पाहिजे. कुठलाय पहिला बघा. यो च अयं कामेसु. आता कामाचा अर्थ फक्त एक होत नाही. कामाचा अर्थ होतो की आपले जे 6 इंद्रिय आहेत ना, त्यांच्या आलंबनामध्ये आनंद घेणे. म्हणजे डोळ्यांनी काय रूप बघितलं तर त्याची अटॅचमेंट असणे, त्याची आसक्ती असणे. कानाने काहीतरी ऐकलं तर त्याची आसक्ती होणे. स्पर्श झाला कसला तरी, कम्फर्टनेस असेल, इतर काहीतरी असेल, कामुकता असेल तर त्याचा आनंद घेणे. बरोबर. तर हे जे आहे ना, काम सुख लिक्कानुयोगो, की एकदम कामभोगाच्या अधीन गेलेला आहे, इंद्रिय सुखामध्ये अधीन गेलाय. कोण. एखादा पबजित व्यक्ती. जर तो अशा प्रकारे 6 इंद्रियांच्या उपभोगामध्ये गेलेला आहे ना, मग बघा काय होतं पुढे. हीन असं काम करतायत ते, चुकीचं काम करतात. हीन गम्मो. आता गम्मचा अर्थ होतो समजा गाव, म्हणजे गावंढळ. कसा अर्थ होतो की बाबा ज्याला काही अक्कलच नाहीये, ज्याला काही माहितीच नाहीये, असा अर्थ होतो. हिनो गम्मो पुथुजनिको. आता पुथुजन म्हणजे काय, जे धम्माच्या मार्गापासून खूप लांब आहे, किंवा जे ॲटलिस्ट स्वतःपन्न मग्गावरती नाहीये ना, ते सगळे पुथुजनिक मध्ये येतात. तुम्ही पण आणि मी पण. परत एकदा, जे स्वतःपन्न मग्गावरती अजून गेलेले नाहीये, मग्गावरती जे अजून स्वतःपन्न मग्गावरती गेलेले नाहीये ते सगळे पोथुजनिकमध्ये येतात. पण मित्रांनो, पोथुजनिकमध्ये 2 प्रकार येतात. एक आहे मूढ, जे थोडे मूढ आहेत, अविद्येमध्ये, भरपूर अविद्येमध्ये आहेत, जे धम्मापासून कोसो दूर आहे. तरी बुद्ध धम्म संघ नाव कानावरती पडला तरी त्यांची श्रद्धा जागरूक होत नाही, असे काही लोक आहेत. त्यांना म्हटलंय मूढ पोथुजनिक. आणि दुसरे जे मला वाटतं की तुम्ही आणि मी आहे, ते आहे कल्याण पोथुजनिक. काय. कल्याण पोथुजनिक म्हणजे आता आपल्याला धम्म काय आहे ना ते आता माहिती पडतंय, आणि धम्माच्या मार्गावर चालण्याचा आपण आता प्रयत्न करतोय. असे आपण काय आहे, कल्याण पोथुजनिक अशा प्रकारे. मग पोथुजनिक म्हणजे काय, समजा की एखादा व्यक्ती धम्मापासून भरपूर लांब आहे अशा प्रकारे. अनरियो. अरियो शब्दाचा उलट शब्द काय आहे, वाचा. अनरियो.
की खूपच चुकीचं खूपच वाईट असं काम करतायत. अनर्थ संगितो, अनर्थाला घेऊन जाणार आहे. जर कुठला एखादा पबजित व्यक्ती कळतंय का, जर कुठला एखादा पबजित व्यक्ती फक्त काम सुखामध्ये असेल, इंद्रिय सुखामध्ये असेल, तो चुकीचं काम करतोय, हीन काम करतोय, खूपच वाईट काम करतोय, पोथुजनिक आहे, त्याचा अनर्थ होणार आहे असं बुद्ध म्हणतात. हा झाला एक टोक. कळलं एक टोक. मग आता बुद्ध म्हणतात दुसरा टोक कुठला आहे. योच अयं अत्त कील मथानुयोगो. अत्त कील मथ अनुयोगो. अत्त स्वतःला, कील मथ म्हणजे स्वतःच्या शरीराला स्वतःला भरपूर त्रास देणे. अनुयोग की म्हणजे स्वतःच्या शरीराला भरपूर त्रास देणं. कसं आता बरेच लोक करत असेल, बुद्धांनी पण करून बघितलं. जेव्हा ते बोधिसत्व होते, जेव्हा ते 6 वर्ष भरपूर ध्यानसाधना करत होते, वेगवेगळ्या प्रकारची ध्यानसाधना करत होते, तेव्हा शरीराला भरपूर त्रास दिला. भोजन नाही घेतलं, हे नाही केलं, ते नाही केलं, वेगळे वेगळे. बरोबर, ठीक आहे. शरीराला पण त्रास देऊन बघितला. तो त्रास कसा आहे, दुःखदायक आहे, अनर्यो. बरोबर, चुकीचा आहे, वाईट आहे आणि अनर्थाकडे घेऊन जाणारा आहे. हे झालं मित्रांनो दुसरं टोक. बरोबर, परत एकदा नीट समजून घ्या. खूप छान प्रकारे आपण खूप सोप्या भाषेमध्ये समजण्याचा मित्रांना प्रयत्न करतोय. बघा, नीट समजा. 2 भाग बुद्धांनी सांगितले, 2 अंत आहे. द्वे मे भिक्कवे अंता बब्बजितेन न सेवितब्बा. पहिलं, कामेसु कामसुख लिक्कानुयोग. काम सुखामध्ये लिप्त राहू नका. एक. दुसरं, अत्तकील मथानुयोगो. स्वतःच्या शरीराला त्रास देऊ नका. बरोबर. मग बुद्धांनी काय काढलं, मध्यमा पटिपथा. नाही ह्या टोकाला, नाही ह्या टोकाला, इथे कुठेतरी. आज सुद्धा बरेच संप्रदायामध्ये तुम्हाला हे 2 टोकं दिसत असतील. भरपूर कथावाचक असेल किंवा धर्म काहीतरी म्हणजे काय धम्मगुरू असेल, समजा मर्सिडीज असेल, 5 स्टार असेल, अशा प्रकारचे भरपूर सुखामध्ये असतील. बरोबर, हे एक टोक झालं. आणि एखादे भरपूर समजा किती विविध प्रकारच्या ध्यान साधना करून स्वतःला त्रास देत असतील आपल्या शरीराला. बरोबर, हे 2 उदाहरणं तुम्हाला दिसतात का समाजामध्ये? बोला, दिसतात समाजामध्ये. पण बुद्ध म्हणतात नाही, मध्यम पटिपथा. बुद्ध सांगतात. कसं सांगतात? कोण वाचेल? कोणी प्रयत्न करेल? कोणी प्रयत्न करेल? कोणतरी हात वर करा. येस दमयंती मॅडम, घ्या, करा तुमचा कॅमेरा सुरू, सॉरी माईक सुरू करा. फक्त त्यांचाच माईक सुरू असू द्या, इतरांनी प्लीज आपले माईक बंद ठेवा. जे एतखो पासून तर निब्बानाय संवत्तती पर्यंत घ्या. ओके 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 संवत्तते. आता मित्रांनो काय झालं, मग भगवंतांनी काय केलं बघा. बोधिसत्व सिद्धार्थ आधी गृहस्थ असताना, राजकुमार असताना पण खूपच कामसुखाचा एक जवळनं बघितलं की बाबा याला कामसुख म्हटलं गेलंय. बरोबर. आणि मग घरदार सोडल्यानंतर 6 वर्ष भरपूर तपश्चर्या केली, शरीराला भरपूर त्रास दिला. मग बुद्धांना वाटलं नाही बाबा, मधला मार्ग काहीतरी असला पाहिजे. असा मग बुद्ध आता एतखो भिक्कवे उभो अंते अनु अन उपगम. उभे उभो हे दोघी, उभं हे दोघी अंत, हे दोघी अंत अना उपगम. उपगम म्हणजे जाणे. तर ह्या दोघी अंताला नाही जायचंय. मग काय करायचंय, मध्यमा पटिपदा तथागतेन अभिसंबुद्धा. अभि शब्द आहे. अभि काय आहे, प्रिफिक्स आहे. अभि काय आहे, अभि प्रिफिक्स आहे. प्रिफिक्स म्हणजे काय, उपसर्ग आहे. जेव्हा उपसर्ग एखाद्या शब्दाला ऍड होतो, त्या शब्दाचा अर्थ अजून गहन होऊन जातो, अजून अर्थ वाढतो. मग मध्यमा पटिपदा तथागतेन अभिसंबुद्धा. बुद्धांनी काय शोधून काढलं, काय प्राप्त केलं, अभिसंबुद्ध. काय असं हायस्ट नॉलेज बुद्धांनी प्राप्त केलं. वाचा काय, चक्षुकरणी, न्यायकरणी, उपसमाय, अभियाय, संबोधाय, निब्बानाय संवत्तती. बुद्धांनी असं काहीतरी शोधून काढलंय ना, जे निब्बानाय संवत्तती, जे तुम्हाला निब्बानापर्यंत घेऊन जातं. ते कसं आहे, चक्षुकरणी. चक्षुकरण म्हणजे काय, तुमचे डोळे उघडतात.
आता डोळे उघडतात म्हणजे काय की बाबा डोळे मोठे होतात नाही, तर सम्मादिट्ठी डेव्हलप होते अशा प्रकारे. न्याय करणी, मग आता त्यांचं ज्ञान होत आहे, दुःख दुःख समुदाय दुःख वगैरे बरोबर. पुढे त्यांचं ज्ञान उत्पन्न होत आहे आणि त्यांचं ज्ञान उत्पन्न झाल्यानंतर काय होत आहे, उपसमाय, काहीतरी म्हणजे एक शांतता प्राप्त. कशी शांतता प्राप्त होते, काही संयोजन नष्ट झाले की शांतता प्राप्त होईल, आपले निवरण नष्ट झाले की शांतता प्राप्त होईल. उपसमाय, शांत करणारा, अभियाय, उच्च असं ज्ञान प्राप्त करून देणारा, संबोधाय, एक संबोधी एक नॉलेज प्राप्त करून देणारा आणि निब्बानाला घेऊन जाणारा असा हा मध्यम पटिपदा आहे. बुद्ध म्हणतात की या दोघी टोकांना सोडून एक असा मार्ग बुद्धांनी प्राप्त केलाय. तो कसा आहे, तो तुमचे चक्षु उघडणारा आहे, म्हणजे तुमची काय ससद विवेक बुद्धी तुमची उघडणारा आहे, ज्ञान उत्पन्न करून देणारा आहे. कुठला ज्ञान, एक्सपिरियन्शियल नॉलेज, अनुभवातलं नॉलेज सांगणार आहे, शांत करणारा आहे, हायेस्ट लेवलचं नॉलेज प्राप्त करून देणारा आहे, निब्बानापर्यंत घेऊन जाणारा आहे. मित्रांनो, असा हा मध्यमा पटिपदा तथागतांनी बुद्धांनी शोधून काढला, अभिसंबुद्धा प्राप्त केला. मग कथमाच सा भिक्कवे मध्यमा पटिपदा तथागतेन अभिसंबुद्धा. मग कुठला असा मार्ग आहे की जो बुद्धांनी शोधून काढला? नीट बघा, नीट वाचा. काय आता बघा, अयंगेव अर्यो अठ्ठंगिको मग्गो सेय्यतिदं, की अशा प्रकारे अर्यो अठ्ठंगिको मग्गो आता बुद्धांनी सांगितला. वाचा बघा काय दिलं रेड लाईन मध्ये. सम्मा दिठ्ठी, सम्मा संकप्पो, सम्मा वाचा, सम्मा कम्मंतो, सम्मा आजीवो, सम्मा वायामो, सम्मा सती, सम्मा समाधी. अयंखोसा भिक्कवे मध्यमा पटिपदा तथागतेन अभिसंबुद्धा चक्षुकरणी, ज्ञानकरणी, उपसमाय, अभियाय, संबोधाय, निब्बानाय संवत्तते. मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं ना, अर्यो अठ्ठंगिको मग्गो पाहिला, खूप चांगल्या प्रकारे पाहिला, खूप चांगल्या प्रकारे समजून घेतलाय. ज्या लोकांनी बघितला नसेल ना त्यांनी कृपया करून मागचे व्हिडिओ बघा, ठीक आहे, यूट्यूबला टाकलेले आहे, ठीक आहे, आरामात बघा, तेव्हा अर्यो अठ्ठंगिको मग्गो चांगल्या प्रकारे समजेल. आणि त्याच्या आधी आपण घेतलं चत्तारी अर्य सच्चाने, ते सुद्धा नीट बघा, खूप चांगल्या प्रकारे हळूवार एक्सप्लेन केलेलं आहे, ठीक आहे, ठीक आहे. सहसा तुम्हाला यूट्यूबला असं नाही सापडत म्हणून. आता मग बुद्धांनी तर आता हे सांगितलं, बरोबर, काय सांगितलं बघा, अर्यो अठ्ठंगिको मग्गो सांगितला अशा प्रकारे, जो आपण मागच्या लेक्चरमध्ये मित्रांनो बघितला. आणि मग अर्यो अठ्ठंगिको मग्गो नेमका मित्रांनो काय आहे, तर तो सील समाधी पहियाच आहे. सीलामध्ये बघा काय येतं, सम्मा वाचा, सम्मा कम्मंतो, सम्मा आजीवो. समाधीमध्ये काय येतंय, सम्मा वायामो, सम्मा सती, सम्मा समाधी. आणि पहियेमध्ये काय येतंय, सम्मा दिठ्ठी आणि सम्मा संकल्प. मित्रांनो, अशा प्रकारे हा अर्यो अठ्ठंगिको मग्गो आहे, जो आपण आपल्या मागच्या लेक्चरमध्ये बघितला. ओके, मग आता परत एकदा सुत्तामध्ये ना काय येतं, परत 4 आर्य सत्य येतात, जे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. थोडक्यामध्ये आपण बघूया. काय बघा, कथमंच भिक्कवे दुःख दुःखांगर्य सच्चंग. अरे दुःख काय आहे, वाचा, रिव्हिजन होऊन जाईल. काय म्हणतात की बाबा, जाती पे दुःख, जन्म होणे दुःख आहे, जरा होणे दुःख आहे, मरण पण दुःख आहे, मरण पण दुःख आहे. मग शोक परिदेव दुःख दो मनस उपायासापी, हे सगळं दुःख आहे. शोक करणे, परिदेव करणे, काय विलाप करणे, वेगळे वेगळे सगळं दूषित चित्त खराब करून दूषित मनाने विलाप करणे सगळं दुःख आहे. अप्रिय ही संपयोग दुःखो, अप्रिय व्यक्तींचा संपयोग होणं दुःख आहे. प्रिय व्यक्तीचा विपयोग होणं, प्रिय व्यक्तींचा वियोग होणं दुःख आहे. यंग पिच्छंग न लभती तंपे दुःखंग, ज्याची इच्छा केली ते प्राप्त न होणं सुद्धा दुःख आहे. आणि मग संखितेनं मग विपश्यना करून चांगल्या प्रकारे पुढे समजतं की बाबा पंच उपादान खंड हेच दुःख आहे. काय पंच उपादान खंड, नाम आणि रूप. रूप झालं, मग काय वेदना संज्ञा संखार विज्ञान, हे पंच उपादान खंडच मित्रांनो दुःख आहे, असं बुद्ध आपल्याला दुःख आर्य सत्यामध्ये सांगतात. ही दुःखाची डेफिनेशन आहे. दुःख आर्य सत्य काय, दुःख आर्य सत्य काय, याची डेफिनेशन आहे. कळलं? ज्यांचं आजचं पहिले लेक्चर आहे ना त्यांनी मागचे पण व्हिडिओ बघा, भरपूर मदत होईल, ठीक आहे. जे आहे दुःख आर्य सत्य. मग पुढे दुःख, मग पुढे काय बोला, दुःख समुदय. आता बुद्ध म्हणतात बाबा दुःखाचा समुदय होतो. का होतो दुःखाचा समुदय?
तर 3 मोठमोठी कारण आहेत. काय आहे बघा, बोला. कामतण्हा, भवतण्हा, विभवतण्हा. पाठ झालं पाहिजे. ज्याने पहिलं, दुसरं आणि आजचं हे तिसरं लेक्चर ऐकता येत ना, पाठ झालं पाहिजे. कामतण्हा, भवतण्हा, विभवतण्हा. आणि ही तण्हा माहिती कशी आहे का? माहिती कशी आहे? ज्याने आपलं दुःखाचा समुदय होतंय, दुःख वाढत जात आहे. कसं हे दुःख आहे? या तण्हा, जी ही तण्हा आहे ना, पुनोभविका. अरे पुन्हा पुन्हा उत्पन्न करणारी आहे, पुन्हा पुन्हा जन्म देणारी आहे, पुन्हा पुन्हा तुम्हाला मला जन्म घेण्यासाठी प्रवृत्त करेल, असं आहे. नंदी राग सहगता. राग, राग म्हणजे काय? अटॅचमेंट. इंद्रियांप्रती इंद्रियांच्या विषयांमध्ये अटॅचमेंट ठेवते, आसक्ती ठेवते, पाहिजे पाहिजे करते. नंदी म्हणजे नांदते, त्याच्यामध्ये आनंद घेते. सहगता आणि आसक्ती सोबत ती नेहमी असते. बरोबर. तत्र तत्र अभिनंदिनी. जिथे जिथे तुम्ही आसक्ती उत्पन्न करा ना, तिथे तिथे ही तण्हा तुमची वरती येईल. अशा प्रकारे मग 3 प्रकारच्या तण्हा आहेत. काय? बोला परत. कामतण्हा, भवतण्हा, विभवतण्हा. बरोबर. समजतंय का इथपर्यंत मित्रांनो? ठीक आहे. गंभीर सूत्र आहे हे, खूप सोपं करण्याचा प्रयत्न करतोय. खूप मागच्या लेक्चरमध्ये पण खूप फोडून फोडून सांगितलंय. आता पण तसंच करणार आहे. आता आपण याचे फक्त रिव्हिजन करतोय. ठीक आहे. हे होतं दुःख समुदयं आर्य संचांग. मग तिसरे काय? दुःख निरोध. की बाबा ह्या दुःखाचा आहे ना आता निरोध करायचा आहे. जे दुःख आता आहे ना त्याला संपवायचं आहे. बरोबर. मग सोल्युशन काय? काय करा की जितकी पण तण्हा आहे ना, त्या तण्हाला आपल्याला खाली करायचं आहे. बरोबर. कारण की तण्हा परत 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 तुम्हाला मला जन्म घ्यायला लावते. मग ही तण्हा संपवून टाकू, जेणेकरून मग आपला परत कधी जन्म होणारच नाही, निब्बाण जवळ असेल. मग कसं हे तण्हा कमी करायची? मग बुद्ध म्हणतात दुःख निरोध कसा करायचा? की ही जी तण्हा आहे ना, असे स विराग निरोधो. की हिला तुम्ही पूर्णपणे विराग करा. आधी तर अजिबात अटॅचमेंट ठेवू नका कामतण्हा, भवतण्हा, विभवतण्हामध्ये. आणि त्याचा निरोध करा. कसा निरोध करा? असेस. समजा रात्री छान प्रकारे खिचडी केली असेल मोठ्या पातेल्यामध्ये, आता ते धुवायला काढतोय आपण. काय करू? सगळे भाताचे कण जे असतील तांदळाचे आपण सगळे काढून घेऊ आणि मग त्याला आपण साफ करूया. बरोबर. तसंच एक पण दाणा शिल्लक ठेवू नका. असं तुम्हाला ते काय तण्हा ही संपवायची आहे. त्याग करायचा आहे त्याचा. पटी निसर्गो, पूर्णपणे पूर्णपणे त्याचा तुम्हाला धुतकारायचा आहे. म्हणजे त्याला एकदम संपवायचं आहे, नष्ट करायचं आहे. मग मुक्ती म्हणजे मुक्ती. त्या कामतण्हा, भवतण्हा, विभवतण्हापासून तुम्हाला मुक्ती प्राप्त करायची आहे. आणि मग अनालयो दोष म्हणजे डाग रहित अशा प्रकारे ती तण्हा म्हणजे तण्हा नसलीच पाहिजे. तण्हा नसेल तर कुठलाच डाग नसेल, असं पूर्णपणे तुम्हाला त्यातून मुक्तता पाहिजे, फ्रीडम पाहिजे. बघा, सगळ्यात पहिले बुद्धांनी म्हटलं बाबा प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? की बाबा दुःख आहे. मग त्या दुःखाला आपण बघितलं की दुःखाचं कारण काय, त्याचं रिझन काय, दुःख कुठून येतं? बाबा तण्हा आहे. कामतण्हा, भवतण्हा, विभवतण्हा. बरोबर. मग तिसरं काय? दुःख निरोध. अरे सोल्युशन आहे ना आपल्याकडे. बरोबर. आपण काय करू? ते तण्हा पूर्ण प्रकारे संपवू. मग आता प्रॅक्टिकल अप्रोच काय? मग आपण बुद्धांना विचारलं की भगवंत तुम्ही तेवढं सांगितलं, पण कसं करायचं? मग बुद्ध म्हणतात असं करायचं. काय आहे बघा, टायटल काय? टायटल वाचा. दुःख निरोध. दुःखाला संपवण्यासाठी जो मार्ग आहे, गामिनी पटिपदा, दुःखाला संपवण्यासाठीचा जो मार्ग आहे, असं अर्य सच्च. काय मग त्याला म्हणतो आपण? अर्यो अठ्ठांगिको मग्गो. परत एकदा थोडक्यामध्ये आपण चत्तारी अर्य सच्चाने मित्रांनो घेतलंय. अर्यो अठ्ठांगिको मग्गो याला चांगल्या प्रकारे समजण्यासाठी मित्रांनो मागचा व्हिडिओ यूट्यूबला टाकलेला आहे, बघा. परत परत बघा, म्हणजे चांगल्या प्रकारे समजेल. आणि मग ध्यान साधनेमध्ये, समाधीमध्ये याची बरीच मदत होते. ठीक आहे. काय काय त्याच्यामध्ये? सम्मा दिठ्ठी, सम्मा संकप्पो, सम्मा वाचा, सम्मा कम्मंतो, सम्मा आजीवो, सम्मा वायामो, सम्मा सती आणि मग आहे सम्मा समाधी. हे सील समाधी पहियाच आहे मित्रांनो. जसं मी परत परत सांगितलं, नीट समजून घ्या, याला नीट समजून घ्या. बघ आता हे सांगितल्यानंतर आता मित्रांनो धम्म चक्क पवत्तन सुत्त.
कोणी वाचेल का पहिला पॅरेग्राफ? कोणी प्रयत्न करेल? करा हात वरती. कोणी प्रयत्न करेल? करा हात वरती करा. हात म्हणजे आपला पंजा दाबा. येस बेटा आरोही करा. इतरांनी माईक बंद असू द्या. येस बेटा. आलोक आलोक आलोक. हो व्हेरी गुड. आता आरोही, आता दुसरा पण एकदा पॅरेग्राफ वाच बरं. सगळ्यांनी वाचा. माईक बंद असतो त्या इतरांनी आणि वाचा दुसरा पॅरेग्राफ. घ्या आरोही वाच दुसरा पॅरेग्राफ. पर्येयन्ति. हां परत एकदा घे तिसरा पॅरेग्राफ. पनिदांग. व्हेरी गुड व्हेरी गुड बाळा. मित्रांनो आपण आता 3 पॅरेग्राफ वाचले. तुम्हाला बरेच रिपिटेशन आठवते? रिपिटेशन आहे तिघ पॅरेग्राफमध्ये, बरोबर. फक्त काही शब्द बदललेत आणि ते शब्द मी बोल्ड पण केलेत, त्याला कलर पण चेंज केला. हां याचा अर्थ काय ना तो आपण बघूया कसा. बुद्ध म्हणतात इदं दुःखं अरिय सच्चंगती. बुद्ध म्हणतात की बाबा हे जे दुःख अरिय सच्चंग आहे ना, मे भिक्कवे पुब्बे अनुनुसुत्तेसु, की हा दुःख अरिय सच्च जेव्हा मला समजलं, असं बुद्ध म्हणतात. जेव्हा हे दुःख सच्च मला समजलं तेव्हा पुब्बे अनुनुसुत्तेसु, की बाबा पूर्वी मी कधी असं ऐकलं नव्हतं, पण जेव्हा मी आता ऐकलं ना तेव्हा धम्मेसु. कुठली विभक्ती लागली आहे व्याकरणाचे लोक? धम्मेसु बुद्धेसु. धम्मेसु बुद्धेसु सप्तमी बहुवचन. धम्मेसु धम्मामध्ये काय झालं? चक्षुंग उदपादी, म्हणजे एक अंडरस्टँडिंग माझी डेव्हलप झाली. मग याणंग उदपादी. याणंग म्हणजे का? एक इनिशियल लेवलचं मला ज्ञान प्राप्त झालं, एक नॉलेज प्राप्त झालं. मग पय्या उदपादी, अजून थोडा डिटेलमध्ये मला ज्ञान प्राप्त झालं. ज्ञान प्राप्त म्हणजे त्याचं नॉलेज मला आलं. मग अजून डिटेलमध्ये मला विद्या उदपादी, आणि मग काय झालं? आलोको उदपादी, म्हणजे प्रकाश. एक माझा चिंतन मननमध्ये, या विद्यामध्ये, या नॉलेजमध्ये मला मोठा प्रकाश उत्पन्न झाला. प्रकाश म्हणजे काय? असं लिटरली प्रकाश पडला, लाईट पडला असं नाही, की त्या गोष्टी मला आता चांगल्या प्रकारे समजू लागल्या, असं बुद्ध म्हणतात. की मी आधी कधी असं ऐकलं नव्हतं, आधी कसा अभ्यास केला नव्हता, पण आता जेव्हा मी दुःख अरिय सच्च बघितलं ना तेव्हा मला असं झालं, बरोबर. आता दुसरा पॅरेग्राफ बघा काय म्हणतोय बुद्ध. बघा बरं, सगळं सेम आहे का? सांगा सेम आहे, फक्त एकच शब्द बदललाय. एकच शब्द बघितलाय. पहिले तर बुद्धांनी दुःख अरिय सच्च असं बोलले. दुसरं बघा काय आहे? तंखोपनैदं दुःखं अरिय सच्चं परियेयन्ति, की जेव्हा आता मी सुरुवातीला म्हणजे पहिल्या पॅरेग्राफमध्ये बुद्धांनी फक्त दुःख सच्च बद्दल बोलले. आता म्हणतायत की दुःख अरिय सच्चाला मी आता चांगल्या प्रकारे ओळखलं पाहिजे. समजा एय शब्द म्हटलंय, हा संकेतार्थ आहे जेव्हा ग्रामरचे लोक याला भविष्यामध्ये शिकतील. म्हणजे असं केलं पाहिजे, असं व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? परियेय, दुःख अरिय सच्च चांगल्या प्रकारे समजलं पाहिजे. हा या शब्दाचा अर्थ आहे. दुःख अरिय सच्च चांगल्या प्रकारे समजलं पाहिजे. आणि ते समजत असताना काय झालं?
पुब्बे अनुसुत्तेसु. वाचा. तम्मेसु चक्कुंग उदपादी ज्ञानंग उदपादी पय्या उदपादी विद्या उदपादी आलोक उदपादी. अरे परत रिपीट झालं. तुम्हाला कळते काय झालं? आधी बोलले फक्त दुःख अर्य सच्च हे बघत असताना एक सर्कल झालं. दुसरं बघा काय, नीट समजून घ्या, तुम्हाला असं एक्सप्लेनेशन नाही सापडणार. दुसऱ्यामध्ये काय म्हणतायत की जेव्हा मी दुःख अर्य सच्च याला मी समजायला लागलो, समजत असताना परत चक्कुंग उदपादी ज्ञानंग उदपादी पय्या उदपादी विद्या उदपादी आलोक उदपादी. आता आता मित्रांनो तिसरा पॅरेग्राफ वाचा. काय? तंकोपनिदं दुःखं अर्य सच्चं परियातंती. अरे एक नवीन शब्द आला आता वरती बघा. परिय्य शब्द आहे म्हणजे चांगल्या प्रकारे जाणलं पाहिजे. आणि हा जो शब्द आहे परियांतंती म्हणजे चांगल्या प्रकारे काय जाणलं. बोला, चांगल्या प्रकारे जाणलं, करून झालं. आता म्हणजे एकदा फक्त दुःख अर्य सच्च बघत असताना एक चक्कुंग उदपादी ज्ञानंग उदपादी झालं. मग दुःख अर्य सच्चंग चांगल्या प्रकारे मी जाणत होतो तेव्हा एक सर्कल परत झालं. काय? चक्कुंग उदपादी ज्ञानंग उदपादी पय्या उदपादी वगैरे वगैरे. आणि मग तिसरं की मी दुःख अर्य सच्च चांगल्या प्रकारे जाणलं, जाणून घेतलं. जाणून घेतल्यानंतर परत काय? चक्कुंग उदपादी ज्ञानंग उदपादी पय्या उदपादी विद्या उदपादी. बघ मित्रांनो, दुःख अर्य सच्च बुद्धांनी किती वेळेस बघितलं समजा? किती वेळेस? 4 वेळेस की 3 वेळेस? बोला. 3 वेळेस. बरोबर. पहिला पॅरेग्राफ बघा, दुसरा बघा आणि तिसरा बघा. इथे मी माहिती टाइम काय देतोय कारण की पुढे एक लाईन आहे, ठीक आहे, जी बरेच लोकांना माहिती नाही म्हणून. ठीक आहे. कसं? पहिल्यांदा तर फक्त दुःख अर्य सच्च बघत असतानाच एक सर्कल झाली. काय? तम्मेसु चक्कुंग उदपादी ज्ञानंग उदपादी. आता दुःख सच्च समजून घ्यायचं आहे ना, मग दुःख अर्य सच्च समजून घेतलं पाहिजे. दुसरा पॅरेग्राफ बघा. परिययंती ते करत असताना परत चक्कुंग उदपादी ज्ञानंग उदपादी पय्या उदपादी वगैरे वगैरे. आणि मग तिसऱ्यामध्ये आहे की मी दुःख अर्य सच्च चांगल्या प्रकारे जाणून घेतलं. जेव्हा तुम्ही भूतकाळ बघाल ना तेव्हा तुम्हाला तो शब्द समजेल. भूतकाळ कृदंत किंवा भूतकाळातला तो पास्ट पार्टिसिपल येतो. परियातंती की माझं ते बघून झालं, माझं ते समजून झालं. अशा प्रकारे मग तेव्हा दम्मेसु चक्कुंग उदपादी ज्ञानंग उदपादी पय्या उदपादी विद्या उदपादी आलोक उदपादी. काही हरकत नाही. पहिल्यांदा ऐकत असाल तर थोडाफार वेळ लागेल. अरे धम्मचक्क प्रवर्तन सुद्धा आहेत. बरोबर. ठीक आहे. मग थोडक्यामध्ये की बुद्धाने दुःख अर्य सच्च 3 वेळेस बघितलं. ठीक आहे. मग दुःख अर्य सच्च नंतर मित्रांनो काय येतंय? दुःख कोण वाचतंय? कोण प्रयत्न करतंय? करा कोणतरी प्रयत्न. कोण वाचेल? ये श्रद्धाजी वाचा. एक मिनिट. हा, इतरांनी माईक बंद असू द्या. नंतर भारतीजी तुम्ही वाचा. हा. अनुस्वार आहे. अनुस्वार बघा. अनुस्वार. हा बोला बोला. थांबा 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 थांबा. पहिला पॅरेग्राफ सगळ्यांनी बघितला मित्रांनो. दुःख समुदयंग अर्य सच्चंग बद्दल बोलतायत. एक सायकल झाली. परत घ्या. आता वाचा तंकोपासून. आणि आता इतरांनी बघा की काही रिपीट होतंय का बघा. इतरांनी पण बघा. हा वाचा श्रद्धाजी. झालं रिपीट काहीतरी. एक शब्द आलाय तो मला आता इतरांनी सांगा कुठला शब्द आहे. घ्या श्रद्धाजी वाचा पुढचं. तंखो तिसरा पॅरेग्राफ.
मित्रांनो, खूप छान. ठीक आहे. 3 पॅराग्राफ आपण बघितले मित्रांनो. काय होतंय? मागचंच रिपीट होतंय का? बोला कोणीतरी. काय बदल झालाय? अरे मास्तराने ते 2 शब्द बोल्ड पण केले, त्याचा कलर पण चेंज केला आहे. बरोबर? आता मित्रांनो मला सांगा. दुःखाचं समुदय होत आहे. मग दुःख तुम्हाला पाहिजे की नको पाहिजे? समुदय म्हणजे दुःखाच्या बादल्या भरतायत. मग तुम्ही काय कराल? तो नळ बंद कराल. बरोबर? तो नळ आपण आता बंद करतोय. कसा? मग शब्द आहे पहाय, म्हणजे त्याचा त्याग करणे, त्याला सोडणे. मग तो पहा, तब्बंती आणि पहिनंती शब्द दिसताय तुम्हाला? बाकी सगळं रिपिटेशन आहे का? समजतंय? बाकी सगळं रिपिटेशन आहे. ठीक आहे. कसं? आता मित्रांनो नीट समजून घ्या. मागे जसं होतं तसंच आहे. काय म्हणतोय बुद्ध? की जेव्हा आता मी दुःख समुदय अर्य सच्च हे बघत होतो, काय झालं? दम्मेसु चक्कुंग उदपादी ज्ञानंग उदपादी झालं. पहिली प्रोसेस झाली. आता जेव्हा मी दुःख समुदय अर्य सच्चंग हे जे आहे दुःख समुदय जेव्हा मी पाहतबंती म्हणजे याला मी सोडलं पाहिजे, दुःख समुदय नाही केलं पाहिजे. तब्ब व्याकरणाचे लोक काहींनी तब्ब शब्द बघितला आहे, काही लोक फ्युचरमध्ये बघतील. तब्ब म्हणजे काय? शुड बी डन, की बाबा तुम्ही दुःख समुदय हे सोडलं पाहिजे, दुःख समुदय नाही केलं पाहिजे. हा असा विचार करत असताना परधम्मेसु चक्कुंग उदपादी ज्ञानंग उदपादी विद्या उदपादी, बरोबर? आलोक उदपादी. अरे म्हणजे हे नाही केलं पाहिजे असं बघत असताना पण एक सायकल पूर्ण झालं. हा होता दुसरा पॅरेग्राफ. आता तिसरा पॅरेग्राफ बघा काय बुद्ध म्हणतात. तंखो पनिदंग दुःख समुदयंग अर्य सच्चंग पहिनंती. अरे मी दुःख समुदयाचा मी पूर्णपणे त्याग केला, आणि त्याग केल्यानंतर परत काय पुब्बे अननुसिद्धेसु धम्मेसु चक्कुंग उदपादी ज्ञानंग उदपादी पय्या उदपादी विद्या उदपादी आलोको उदपादी. दुःख पाहिजे का तुम्हाला? दुःख समुदय पाहिजे? नाही पाहिजे ना. आपण दूर करू ना, आपण गिवअप करू त्याचा. मग असंच केलंय. आधी त्याला ओळखलं, बाबा दुःख समुदायाला ओळखलं. मग दुःख समुदाय मला नकोय, गिवअप करायचं आहे असं बघत असताना एक सायकल परत झाली. मग दुःख समुदाय हे करून टाकल्यानंतर म्हणजे न सोडून टाकल्यानंतर, गिवअप करून टाकल्यानंतर पहिनंतीमध्ये परत एक सायकल झाली. तुम्हाला कळतंय का? इथे 3 प्रोसेस होत आहेत. खूप इंटेलेक्च्युअल लेवलवरती बुद्धांनी याला केलं असेल. बरोबर? एक आर्य सत्य भगवान बुद्ध 3 वेळेस बघतायत. का बघतायत पुढे सांगेलच कसं. मग आता 2 आर्य सत्य झालेत. मग पुढचे 2 आर्य सत्य पण बुद्ध असंच करतील 3 वेळेस? काय वाटतं? हो की नाही? बघू आपण. कोण वाचेल? येस. काय होतं नाव? येस भारतीजी वाचा. दुःख निरोध. दुःख निरोध. एक मिनिट. आता मला सांगा, बुद्धांनी सांगा इतरांनी की बाबा दुःख समुदय आपल्याला नको आहे, पण दुःखाचं निवारण करायचंय, हे पाहिजे की नाही पाहिजे? बरोबर? दुःखाचं निवारण करायचंय, पाहिजे की नाही पाहिजे? निवारण पाहिजे ना. बरोबर? मग आता हे आपल्याला याचा साक्षात्कार म्हणा किंवा तुम्हाला आता रिअलाइज केलं पाहिजे. अरे मला दुःख नाही पाहिजे. बरोबर? आपण आता रिअलाइज करतोय ना. बरोबर? ओके, की बाबा मला हे नाही पाहिजे, मला दुःख निरोध. बरोबर? मला दुःख नाही पाहिजे म्हणजे दुःख निरोध करायचा आहे, हे मला पाहिजे, म्हणजे याचा मला साक्षात्कार करायचा आहे. आता वाचा भारतीजी वाचा पहिला पॅरेग्राफ. इतरांनी पण वाचा माईक बंद करून. माईक सुरू करा भारती मॅडम. ओ सॉरी. हां आता वाचा भारतीजी वाचा. पहिला पॅरेग्राफ. इतरांनी माईक बंद ठेवा. हां
अनुस्वार बघा, अनुस्वार. चक्खुंग उदपादी. ज्ञानंग उदपादी. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. मित्रांनो बघा, तुम्हाला कुठला रिपिटेशन तर होतंय सगळं, परत 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 परत. तुम्ही शब्द बघितला, कुठला शब्द बदललाय, कुठला आहे बोला सगळ्यांनी, कुठला शब्द आहे बोला, माईक सुरू करा. कुठला आहे? सचिकात बनते. आणि तिसरा पॅरेग्राफ बघा, तिसरा पॅरेग्राफ मध्ये पण एकच शब्द आहे. माझा आवाज कमी येतोय? आवाज माझा ओके ओके. चेतनजी आवाज एक मिनिट. ओके आता बघा, आता आता ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आता येतोय? हॅलो 1 2 3 1 2 3. माईक चेक, माईक चेक 1 2 3 1 2 3. आता येतोय इतरांना आवाज? आवाज कमी आहे का हे सांगा. आवाज कमी आहे दीप्तीजी? ओके ओके ओके. नानाजी आवाज ठीक आहे? ठीक आहे ओके. मी ठीक आहे. ऐका आता पुढे. कुठं तुम्ही? आता नीट बघा इथे मित्रांनो काय होत आहे. 1 2 3 पॅरेग्राफ आहे बरोबर. 1 2 3 पॅरेग्राफ आहे. तुम्हाला कळते आता काय होत आहे. एका आर्यसत्याला भगवंत 3 वेळेस बघतायत. पहिलं ते सत्य आहे म्हणून बघतायत. मग आता मला दुःख निरोध करायचा आहे आणि याला मला तर रिअलाइज करायचं आहे, साक्षात्कार करायचा आहे की मला दुःख निरोध करायचा आहे. दुःख निरोध करायचं आहे असं करत असताना एक सायकल झाली. चक्कुंग उदपादी, ज्ञानंग उदपादी, पय्या उदपादी, विद्या उदपादी, आलोक उदपादी. बरोबर. आणि मग साक्षात्कार करून झाल्यानंतर, साक्षात्कार करून परत काय? पुब्बेसु अननुसुत्तेसु धम्मेसु चक्कुंग उदपादी, याणंग उदपादी, पय्या उदपादी, विद्या उदपादी, आलोको उदपादी. कळलं आता? एक तर सत्याला सत्यासारखं बघायचं, मग काही करायचं आहे, काही सोडायचं आहे, काही रिअलाइज करायचं आहे. कळतंय? हे झालं दुःख निरोध. दुःखाचं निवारण करायचं आहे हे आपण रिअलाइज केलं. ओके. रिअलाइजला एखादा मराठी शब्द सांगा कोणीतरी. रिअलाइज करणं काय म्हणतो? रिअलाइज करण्याला काय शब्द असेल मराठी? नाही नाही, अजून थोडा जाण नाही. मला हे याची जाणीव करायची आहे की मला दुःखाचं निवारण करायचं ना, याची जाणीव करायची आहे. अशा प्रकारे. आता मित्रांनो हे तर झालं, पण आता हे सगळं झालं, मग आता काय पुढे? पुढचं काय बोला? पुढचा कुठलं आहे? चौथं सत्य कुठलं आहे? दुःख निवारणाचा आता मार्ग आहे. बरोबर. काय? दुःख निरोध गामिनी पटिपदा. मग हा मार्ग काय करावा लागेल मित्रांनो? याला बघावा लागेल, याला सोडावा लागेल, की याची प्रॅक्टिस करावी लागेल, की याला वाढवावा लागेल? काय केलं पाहिजे इथे? काय कराल तुम्ही? एखादा मार्ग प्रॅक्टिस करावी लागेल. भावेती. जसं कुशल कर्म आठवतंय तिसरं, भावना. भावनाचा अर्थ काय होतो? भावना. तुम्ही त्याला डेव्हलप करताय, तुम्ही त्याला कल्टिवेट करतायत, तुम्ही त्याला ग्रो करतायत, मल्टिप्लाय करतायत. भावेती. मग आता मित्रांनो कोण वाचेल? कोणी पुरुष मंडळी? चेतनजी वाचा. आहे कुठे? हा वाचा. साधू. बघा हा झाला एक पॅरेग्राफ. हा दुसरा घ्या.
मित्रांनो, दिसतंय तुम्हाला? अरे सारखंच आहे सगळं, पण काही शब्द बदललेत. काय? दुःख निरोधगामिनी पटिपदा हे अर्य सच्चेत बघितलं. मग भावे तब्बंती परत तब्ब शब्द लागतो. जे लोक पुढे व्याकरण शिकतील, तब्ब म्हणजे हे केलं पाहिजे, शुड बी डन, असं केलं पाहिजे. काय? अरे भावना केली पाहिजे. आणि तिसऱ्यामध्ये काय? भावित, भावित भावना करून झाली, करून झालं. मी पाहिलं पहिलं बघा, हा मार्ग आहे. आता हा मार्गावरती तुम्हाला मला चालावं लागेल, याची प्रॅक्टिस करावी लागेल, याला डेव्हलप करावं लागेल, कल्टिवेट करावं लागेल, मास्टरी करावी लागेल याच्यामध्ये. बरोबर? असा मार्ग आहे ना हा. मग की बाबा आता दुःख निरोधगामिनी पटिपदा हे जे आर्य सच्च आहे, याला बघत असताना परत बुद्धांनी चांगल्या प्रकारे समजून घेतलं आणि एक ज्ञान प्राप्त झालं इनिशियल लेवलचं. काय? पुब्बेसु अनुनुसुत्तेसु धम्मेसु चक्कुंगुदपादी वगैरे वगैरे. मग आता हा मार्ग आहे ना, आता मला कल्टिवेट करायचं आहे, मला डेव्हलप करायचं आहे, याची भावना करायची आहे. केलं मी, याची भावना केली पाहिजे. बरोबर? आणि ते करत असताना परत चक्कुंग उदपादी, ज्ञानंग उदपादी, विद्या उदपादी, आलोक उदपादी. बरोबर? असं झालं. हे झालं दुसरं. आणि मग तिसरं भावित. अरे भावना करून झाली, सगळा एक्सपिरियन्स करून झाला, डेव्हलप करून झालं, अभ्यास करून झाला, एक्सपिरियन्स करून झाल्यानंतर चक्कुंग उदपादी पुब्बे अनुनुसुत्तेसु, असं काही ज्ञान मला प्राप्त झालं नव्हतं, ते ज्ञान प्राप्त होऊन मला तर चक्खू उत्पन्न झाले. आता हे चक्खू मी काय बोलतोय, एक अंडरस्टँडिंग डेव्हलप झाली आहे. धम्मामध्ये एक अंडरस्टँडिंग डेव्हलप झाली आहे. धम्म काय? टीचिंगमध्ये, नॉलेजमध्ये एक अंडरस्टँडिंग डेव्हलप झाली आहे. ज्ञानंग उदपादी, पय्या उदपादी, विद्या उदपादी, आलोको उदपादी. बरोबर मित्रांनो? 4 आर्य सत्य बुद्धांनी, एक एक आर्य सत्य बुद्धांनी किती वेळेस बघितलं? 3 वेळेस बघितलं मित्रांनो. बरोबर? ओके. बघ आता मित्रांनो, सगळ्यांनी आपले माईक सुरू करा आणि ही गाथा वाचा बरं. घ्या सगळ्यांनी, करा, बोला, सुरू सुरू करा. साधू 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 साधू. ठीक आहे. काय झालं बघा आता मित्रांनो, काय झालं बघा. याव की वंच. आता बुद्ध बघा काय म्हणतायत, कसं रिलाइज करतायत. याव की वंचम्य भिक्खवे इमेसु चतुसु, चतुसु 4 अर्य सच्चेसु. कुठली विभक्ती लागली आहे? एसु सप्तमी बहुवचन. उद्या व्याकरणाचा क्लास आहे, विभक्तीवरती खूप प्रॅक्टिस करणार आहे आता. ओके. चतुसु ह्या 4 आर्य सत्यांमध्ये काय केलं बघा आता. एवं ती परिवट्टंग, शब्द ब्रेक करा. ती परिवट्टंग, ती म्हणजे 3 वेळेस, परिवट्टंग म्हणजे परत परत अभ्यास केला, 3 वेळेस अभ्यास केला, 3 वेळेस अभ्यास केला. कसं? मग काय झालं? द्वादश आकारंग, 12 वेळेस. बरोबर? 4 आर्य सत्य, 3 वेळेस अभ्यास केला. किती झालं? 4 त्रिक 12. अशा प्रकारे 12 वेळेस काय झालं? आकारंग काय? यथाभूतं ज्ञान दर्शनं. बरोबर? आता बुद्ध काय म्हणतात बघा इथं, मी एकदा पूर्ण वाचतो. यथाभूतं ज्ञान दर्शनं न सुविशुद्धं अहोसी नेवताव अहं भिक्खवे सदेवके लोके समारके स ब्रह्मके सस्मण ब्राह्मणिया पजाय देव मनुष्याय अनुत्तरं सम्मा संबोधिं अभिसंबोधती पंचयासी. बुद्ध म्हणतात की जोपर्यंत आहे ना, मी ह्या 4 आर्य सत्यांना 3 वेळेस बघून 12 प्रकारे यांच्यामध्ये यथाभूत जसं तसं ज्ञान न सुविशुद्धं, मी जोपर्यंत याच्यामध्ये हे 12 प्रकारे यांना बघून जोपर्यंत याला अर्थ चांगल्या प्रकारे बघितला नाही, न शब्द दिसतो मग न सुविशुद्धं अहोसी, जोपर्यंत मला याचा चांगल्या प्रकारे अर्थ समजला नाही तोपर्यंत मी असा बोलूच शकत नाही की ह्या पूर्ण लोकांमध्ये, या पूर्ण मारांमध्ये, ब्रह्मांमध्ये, समण ब्राह्मणांमध्ये, या देव मनुष्यांमध्ये अनुत्तर अशी सम्यक संबोधी मी प्राप्त केलेली आहे असं मी म्हणू शकत नाही, असं मी बोलू शकत नाही. का?
कारण की मी 4 आर्य सत्यांना याच्या आधी मी बघितलंच नव्हतं, बरोबर. याचा मी साक्षात्कार केला नव्हता, याचा मी अभ्यास केला नव्हता, म्हणून मी असं बोलू शकत नव्हतो. पण मित्रांनो, आता बुद्धांनी याला बघितलंय का? बोला बोला. बुद्धांनी बघितलं याला? बुद्धांनी आता याला बघितलं. मग आता बुद्ध काय म्हणतात, वाचा माईक बंद असला तरी, यतोच आणि यतो जेव्हापासून, बुद्ध म्हणतात यतोच जेव्हापासून भिक्षूंनो मी एमेसु चतुसु आर्य सच्चेसु या 4 आर्य सत्यांमध्ये एवं ती परिवर्तन अशा प्रकारे 3 वेळेस, अशा प्रकारे 12 वेळेस यथाभूतं ज्ञान दर्शनं सुविशुद्धं होसी. आणि जेव्हा मी या 4 आर्य सत्यांमध्ये नीट 3 वेळेस त्यांना बघितलं, कसं बघितलं ते पण सांगतो. बघितलं तेव्हा मला यथाभूत जसं तसं मला ज्ञान दर्शन, ज्ञानाचं दर्शन झालं. म्हणजे काय? ज्ञान प्राप्त झालं. सुविशुद्धं असं ज्ञान प्राप्त झालं मित्रांनो. तेव्हाच अथ अहं तेव्हाच भिक्कवे सदेवके लोके समारके स ब्रह्मके सस्मण ब्राह्मणिया पजाय सदेव मनुष्याय अनुत्तरं सम्मा संबुद्धिं अभिसंबुद्धाती पंचयासे. तेव्हाच मी म्हणू शकतो की मी ह्या 4 आर्य सत्यांना जेव्हा मी जसं तसं बघितलं, 12 वेळेस बघितलं आणि जेव्हा मला ते ज्ञान प्राप्त झालं ना, तेव्हाच मी म्हणू शकतो या पूर्ण लोकामध्ये, समण ब्राह्मणांमध्ये, मारांमध्ये, ब्रह्मांमध्ये, या पूर्ण देव मनुष्यांमध्ये मी असं अनुत्तर श्रेष्ठ असं धम्म अभिसंबुद्धती, मी असं हे सम्मा संबुद्धी प्राप्त केलेली आहे असं मी म्हणू शकतो. कधी? 4 आर्य सत्यांना चांगल्या प्रकारे बघून ज्ञान दर्शन झालंय माझं, बरोबर. प्रॅक्टिकल नॉलेज मला झालेलं आहे मित्रांनो, बरोबर. थोडं मी थांबतो. बुद्धांना असं म्हणायचं होतं मित्रांनो, इथे बघा, नीट बघा काय म्हणतात बुद्ध. यावं की वंचमे भिक्कवे, काय ते, एमेसु चतुसु आर्य सच्चेसु एवं ती परिवट्टं द्वादसाकारं यथाभूतं ज्ञान दर्शनं न, बरोबर. आता बघा साईडला तुम्हाला 4 आर्य सत्य दिसत आहेत आणि वरती टायटल बघा राईटला. पहिलं टायटल आहे सच्च, दुसरं बघा त्याच्या पुढे काय आहे किच्चंग, तिसरं काय आहे कतंग. आता बघा, आता एवढं सोपं झाल्याने समजायला कसं. पहिले तर दुःख सच्च बघितलं, दुःख समुदय सच्च बघितलं, दुःख निरोध सच्च बघितलं, दुःख निरोध गामिनी पटिपदा सच्च बघितलं, बरोबर. मग काय होतं किच्चंग, अरे हे केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? दुःखाला परिय्य, दुःखाला चांगल्या प्रकारे समजलं पाहिजे. दुःख समुदय, दुःख समुदयाला दूर करायचंय, गिव्हअप करायचंय, पहातब्बंती ते करायचंय. दुःख निरोधाचा साक्षात्कार करायचंय, याची जाणीव करायची आहे, ते करायचंय. आणि मग दुःख निरोध गामिनी पटपट काय भावे तब्बंती डेव्हलप करायचंय, कल्टिवेट करायचंय. मग अरे आता हे करून झालं, कतंग केलं, हे केलं, काय केलं? दुःख परियांतंती, दुःखाला चांगल्या प्रकारे समजून घेतलं. दुःख समुदय पहिनंती, दुःख समुदय पूर्णपणे गिव्हअप करून टाकलं. तिसरं दुःख निरोध सच्चिकतंती, दुःखाचं निवारण आम्ही चांगल्या प्रकारे जाणून घेतलं. आणि चौथं दुःख निरोध गामिनी पटिपदा, काय झालं? भावित, चांगल्या प्रकारे भावना करून टाकली, डेव्हलप करून टाकले. मित्रांनो कळलं का? 4 त्रिक 12 कशा प्रकारे झालं हे? अशा प्रकारे बुद्धांनी 4 आर्य सत्याचा अभ्यास केला. किती वेळेस? 4 त्रिक 12, 3 वेळेस, बरोबर. हा अर्थ तुम्हाला मोस्टली युट्यूबला नाही सापडणार, मलाही भरपूर वेळ लागला याला समजायला, बरोबर. मग आता बुद्ध म्हटले की बाबा मी ह्या 4 आर्य सत्यांना आता जसं तसं समजलं आणि मग अशा प्रकारचं मित्रांनो मला ज्ञान प्राप्त झालं. मग आता बुद्ध काय म्हणतात बघा, आता पुढची लाईन वाचा. काय? ज्ञानंच पनमे दस्सनं उदपादी. आणि इतकं सगळं बघितल्यानंतर हे 4 आर्य सत्य चांगल्या प्रकारे अनुभव केल्यानंतर बुद्ध म्हणतात मित्रांनो आता मला ज्ञानाचं दर्शन झालंय. उदपादी दस्तानं उदपादी, काय ज्ञान प्राप्त झालंय आता? बुद्ध बघा काय म्हणतात, अकुप्पा मे विमुक्ती.
आता माझी विमुक्ती आहे ना, म्हणजे माझा निर्वाण, माझा माझा एंड विमुक्ती अकुप्पा, अनशेकेबल आहे, कंपित नाही होणार. म्हणजे आता काही झालं तर माझी विमुक्ती ही तर अटळ आहे, होणारच आहे, अकुप्पा, हलणारी डुलणारी नाही आहे. मग अयं अंतिमा जाती, हे माझी शेवटचा जन्म आहे, हा माझा शेवटचा जन्म आहे. नथी दानी पुनोभवती, आता याच्यानंतर परत जन्मच नाहीये, परत उत्पन्न होणंच नाहीये मित्रांनो, असं ज्ञान प्राप्त झालं. कळलं का? असं ज्ञान प्राप्त झालं. मग पुढे बुद्ध म्हणतात काय? मग पुढे आता समोर कोण बसलंय? पंचवग्गीय लोक बसलेत. इदंगवोच भगवा अंतमना पंचवग्गीया भिक्खू भगवतो भासितां अभिनंदोती. आता जेव्हा हे बुद्ध सांगत होते ना, हे सगळे तपस्वी आता याचा अभ्यास सुद्धा करत होते, फक्त ऐकत नव्हते, एक्सपिरियन्स करत होते. आणि मग त्यांनी काय केलं? बुद्धांनी भासितांग, बुद्धांनी जे आता बोललेलं आहे, अभिनंदोती, एका प्रकारे त्याचा अभ्यास पण करतायत आणि त्याच्यावरती साधुकार सुद्धा देतात मित्रांनो. आणि मग आता होतं काय? आणि मग आता होतं काय मित्रांनो? बघा, मग आता बुद्ध काय म्हणतात? तेव्हा काय होतं बघा, तेव्हा काय होतं? इमस्मिंग च पन वैयाकरण स्मिंग, स्मिंग स्मिंग, कुठली विभक्ती? स्मिंग, आठवा. असं एक्सप्लेन करत असताना, असं एक्सप्लेन करत असताना, मध्येच भय्यमाने सांगत असताना, वाचा. आयस्मतो कोंडन्यस्य वीरजंग वीतमलंग धम्मचक्षुंगुदपाधी, असं सांगत असताना, असं एक्सप्लेन करत असताना कोण बसले समोर? आयुष्यमान कोंडन्य, यांना वीरजंग वीतमलंग, त्यांना धम्मचक्षु उत्पन्न झाले, म्हणजे निब्बानाची पहिली डुबकी लागली. आणि ते काय म्हणतायत? यंग किंचिंग समुदयंग धम्मंग सब्बंग तंग निरोध धम्मंते, जे काही उत्पन्न होतंय त्याचा निरोध होतोय, जे काय उत्पन्न होतंय ते संपतंय, नश्वर आहे, नष्ट आहे. थोडक्यात त्यांना अनिच्छ, अनंत, दुःख याचा बोध झाला आणि त्यांना स्वतःपन्न अवस्था समजा त्या ठिकाणी प्राप्त होते. असं निब्बानाची मित्रांनो डुबकी लागली, असं म्हणतात. वीरजंग वीतमलंग धम्मचक्षुंगुदपाधी. मित्रांनो साधुकार द्या. पहिला व्यक्ती बुद्धांच्या शासनामध्ये जो निब्बानाला जातोय, बरोबर मित्रांनो. बुद्धांनी इथपर्यंत येणं सुत्त सांगून दिलं असतं, पण धम्मचक्क पवत्तन मित्रांनो झालंच नसतं. का? धम्मचक्क पवत्तनाचा अर्थ असा होतो की बाबा हे थांबलेलं चक्र आता परत सुरू झालं, म्हणजे लोक निब्बानाला जाणं बंद झालं होतं, ते बुद्धांनी आता परत सुरू केलं. कसं? कधी झालं हे? जेव्हा आयुष्यमान कोंडन्यला धम्मचक्षु उत्पन्न झाले, त्यांना स्वतःपणाची डुबके लागली, ते स्वतःपन्न झाले, म्हणजे हे थांबलेलं चक्र परत सुरू झालं. आधी लोक काय करत होते? समाधीचा अभ्यास करून, शिलाचा अभ्यास करून फक्त ह्या 31 प्रकारच्या लोकांमध्ये वर खाली वर खाली वर खाली करत होते, बरोबर. पण बुद्धांनी काय म्हटलं? वेदना पच्चया पय्या. मग बुद्धांनी आता हा मार्ग मोकळा केला आणि पहिले व्यक्ती आयुष्यमान कोंडन्य आता ह्या मार्गातनं पुढे गेले, त्या मार्गातनं पुढे गेले, तो नवीन गेट उत्पन्न झालाय, त्याच्या निब्बानाच्या पलीकडे गेले. तेव्हाच मित्रांनो धम्मचक्क पवत्तन होतंय. बुद्धांना ज्ञान प्राप्त तर झालं, बुद्धांना ज्ञान प्राप्तीनंतर आता धम्मचक्क पवत्तन होते की लोकांना आता निब्बानाचा मार्ग मोकळा झालाय, लोक आता निब्बानाला जाऊ शकतायत. कधी? जेव्हा आयुष्यमान कोंडन्यांना धम्मचक्क उत्पन्न झाले, आता सगळ्यांसाठी तो मार्ग मोकळा झाला आणि हे धम्मचक्क पवत्तन मित्रांनो या ठिकाणी होतंय. आणि मग काय होतं? पवतितेच पण भगवता धम्मचक्के. अरे भगवंतांनी आता धम्मचक्क प्रवर्तित केलंय, सुरू केलंय. फक्त सम्यक संबुद्ध करू शकतात धम्मचक्क पवत्तन. मग भूम्मा देवा, या भूमीवरती राहणारे देवता लोक मोठा आवाज करतात, अनुमोदन करतात. काय म्हणतात? एतं भगवता वाराणसीयं इसिपतने मी गदाय अनुत्तरं धम्मचक्कं पवत्तितं अपरिवर्त्यं
समणे नवा ब्राह्मणे नवा देवे नवा मारे नवा ब्रह्मू नावा केनची वा लोकस्मिंग. ते देवता असे म्हणतात, अरे भगवंतांनी असं मेघदायामध्ये धम्मचक्र प्रवर्तन केलंय जे कोणीच करू शकत नव्हतं. मग कुठला श्रमण असो, कुठला ब्राह्मण असो, कुठला देव असो, कुठला मार असो, कुठला ब्रह्मा असो, कोणी सुद्धा या लोकांमध्ये असं धम्मचक्र प्रवर्तन करू शकत नव्हतं असं बुद्धांनी केलं. मग हा आवाज ऐकला चातु महाराजक देवतांनी. ते परत थोडं रिपीट करतात. मग त्यांचा आवाज ऐकतो कोण? 33 देवता. परत ते तसं म्हणतात. त्यांचा आवाज ऐकतात यम देवता. ते सगळं ऐकतात. मग तुषिता, निम्मा नरती, परनिम्मा नरती, ब्रह्मिकाय म्हणजे मग ब्रह्मा 16 प्रकारचे ब्रह्मा म्हणतात. आणि अशा प्रकारे मित्रांनो म्हणता म्हणता काय होतं? इतहि इतिह तेन खणेन त्या क्षणाला, तेन लयन त्या लयामध्ये, तेन मुहूर्तेन त्या मुहूर्ताला काय होतंय? याव ब्रह्मलोका सद्दो अभ्युगच्छे. संपूर्ण ब्रह्मलोकामध्ये मोठा आवाज उत्पन्न झाला की भगवंतांनी धम्मचक्र प्रवर्तन या ठिकाणी केलेलं आहे. आणि मग काय होतंय बघा. अयंच मित्रांनो, आपण राहतोय समजा मिल्की वे गॅलेक्सी मध्ये. किती मोठी आहे आपली ही गॅलेक्सी, बरोबर? असं कितीतरी गॅलेक्सी मिळून एक लोक धातू म्हणतात. आणि मग किती? 10 सहस्र 10,000 10,000 म्हणजे किती? 10 सहस्र 10 1,000 म्हणजे 10,000 लोक धातू म्हणजे 10,000 गॅलेक्सीज पर्यंत काय गेलं? संकपी सगळं हे कंपन पाहू लागलं. संकभेदी हलू लागलं, डुलू लागलं, शेक होऊ लागलं. आणि पूर्ण ह्या अख्ख्या लोकामध्ये अपमानो अप्रमाणित असा मोठा उळारू, मोठा असा उळार, मोठा असा प्रकाश, ओ भासो प्रकाश लोके पातूर होसे. खूप मोठा प्रकाश उत्पन्न झाला. किती मोठा प्रकाश होता हा? अतिकम्म. अतिकम्म म्हणजे देवानंग देवानुभावंग. देवतांचा आपला एक प्रकाश असायचा. त्या प्रकाशाच्या कितीतरी पटीने मोठा प्रकाश उत्पन्न झाला जेव्हा भगवंतांनी काय केलं? धम्मचक्र प्रवर्तन केलं. मग आता मित्रांनो धम्मचक्र प्रवर्तन झालंय. मग बुद्ध म्हणतात अथको भगवा इमांग उदानंग उदानेसी. मग भगवंत आता उदान म्हणतात काय? अय्यासी वत भोकंडन्यो, अय्यासी वत भोकंडन्यो इति हिद. की बाबा कोंडन्य तू जाणलं. काय जाणलं? धम्म जाणला. धम्म जाणला, धम्म जाणला, धम्म जाणला म्हणजे बाबा तुला पहिली निब्बाणाची तुला डुबकी लागली, बरोबर? निब्बाण तुझा आता अटळ आहे. आणि मग जेव्हा बुद्धांनी अय्यासी शब्द उद्गारला तेव्हा इति हिदांग आयस्मतो कोंडन्यस्य अय्यासी कोंडन्यो त्व एवं नामंग होसे. आणि तेव्हापासूनच कोंडन्य यांना अय्यासी असं विशेषण लागलं. अय्यासी त्यांना असं विशेषण लागलं. सम्यक संबुद्धांच्या शासनामध्ये निब्बाणाला जाणारा पहिला व्यक्ती, पहिला अग्र व्यक्ती कोण होतं? कोंडन्य. हे तेच कोंडन्य ज्यांनी 35 वर्षा पहिले घोषणा केली होती, अरे हा मुलगा, हा बाळ चक्रवर्ती सम्राट नाही बनणार, हा सम्यक संबुद्ध बनेल. हाच तो ब्राह्मण, बरोबर? हाच तो ब्राह्मण होता ज्याने बघितलं आणि वाट बघितली सम्यक संबुद्धांना काय गृहत्याग करत असताना बघताना. आणि मग सोबत सोबत ध्यान करून आता इथे अशा प्रकारे अग्रश्रावक बनतो. मागच्या आता मला कोणते बुद्ध आठवत नाहीये, आय थिंक विपस्सी असेल किंवा कुठलं असं मला माहिती नाही. तेव्हा संकल्प केला की मी बुद्धांच्या शासनामध्ये निब्बाणाला जाणारा पहिला श्रावक बनो, पहिला अग्रश्रावक बनो. आणि मग या ठिकाणी त्यांची ती पारामी पूर्ण होते. सम्यक संबुद्धांच्या शासनामध्ये पहिल्यांदा निब्बाणाला जाणारा कोणी व्यक्ती असेल तर ते आहे कोण? अय्यासी कोंडन्यो. मित्रांनो कितीतरी कल्पांची यांना पारमी लागते. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन सुत्त मित्रांनो बघितलं. द्या साधुकार. साधू 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 साधू. खूप खूप साधुकार, खूप खूप साधुकार, खूप खूप साधुकार मित्रांनो.
धम्म चक्क पवतन सुत्त ऑलमोस्ट 1.5 तास होतोय आपण सगळे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ऐकत आहात, बरोबर. एकदम प्रामाणिकपणे, एकदम साहजिकपणे बरोबर आहे की बरेच लोकांना, जे हे लोक पहिल्यांदाच ऐकत असतील ना, काही काही गोष्टी समजल्या नसतील. इट्स ओके. पहिल्यांदा आपण इतकं गंभीर सुद्धा ऐकतोय ना, काही गोष्टी समजल्या नसतील, काही हरकत नाही. पुढे अभ्यास करून, वाचन करून ह्या गोष्टी मित्रांनो समजायला लागतील, बरोबर. पण आता श्रद्धा उत्पन्न करून आपण अभ्यासाला सुरू करूया. इतकं मोठं सुत्त आहे, गंभीर सुत्त आहे. भगवंतांचं पहिलं सुत्त आहे समजा, जे ऐकून अय्यासी कोंड्याने आता निब्बाणाला गेलेत. आपली पण कधी अशी वेळ येऊ की आपण धम्म ऐकून, धम्म समजून, धम्माचं पालन करत असताना निब्बाणापर्यंत मित्रांनो जाऊ शकतो, बरोबर. हे होतं मित्रांनो धम्मचक्कप्रवर्तन सुद्धा. नक्कीच काही काही शब्द, काही काही अर्थ बरेच नवीन असतील बरेच लोकांसाठी, समजायला सुद्धा वेळ लागेल. स्वतःवरती अनुकंपा ठेवा, परत परत सुत्त वाचा, परत परत बघा, अर्थ समजायला लागेल, बरोबर. तुमच्याकडे मराठीमध्ये असेल, हिंदीमध्ये असेल ट्रान्सलेशन, त्याला समोर ठेवा, परत परत व्हिडिओ बघा, समजायला लागेल. थोडा वेळ तर लागेल. स्वतःवरती आपण थोडी अनुकंपा करूया. एवढंच सुत्त नाही आहे, मोठं सुत्त आहे, बरोबर. ज्या लोकांनी आजच जॉईन केलं आहे त्यांनी आधी चत्तारी अरिय सच्चानीचा व्हिडिओ बघा, मग अरियो अठ्ठंगिको मग्गाचा व्हिडिओ बघा आणि मग हा व्हिडिओ बघा. खूप चांगल्या प्रकारे मित्रांनो कनेक्ट होईल. याची मी गॅरंटी देतो. खूप चांगल्या प्रकारे समजायला लागेल. नीट बघा. आणि मित्रांनो भगवंतांचा हा धम्म हा पालन करण्याचा आहे. जो आपण बुद्धांनी जो मार्ग सांगितला मज्जिमा पटिपदा, काय तो सील समाधी पैयाच आहे, बरोबर. याच्यावरती आपण चालूया. याच्यावरती चालण्याचा मित्रांनो आपण प्रयत्न करूया. ठीक आहे. कुणाला काही बोलायचं आहे, काही सांगायचं आहे, ठीक आहे. वाटल्यास तर प्रश्न उत्तर आपण नंतर घेऊ शकतो आरामात. ठीक आहे. कुणाला काही सांगायचं आहे, बोलायचं आहे, एखाद प्रश्न किंवा काहीतरी मनोगत. ठीक आहे. 15 तारखेला आपण पाली व्याकरणाची नवीन बॅच सुरू करतोय. घरातल्या एकेका व्यक्तीला पाली शिकायला पाठवा, कुठेही पाठवा. पण माझ्याकडे येऊन असं ऑनलाईन पद्धतीने शिकायचं असेल तर नक्की जॉईन करा. 15 तारखेला मित्रांनो आपण सुरू करतोय. सर एकदाच पैसे भरायचे आहेत का, नाही हळूहळू करून दिले तरी चालतील, काही हरकत नाही आहे. अजिबात काळजी करू नका, कोणी पण नसेल. ठीक आहे. आरामात. ठीक आहे. 2000 रुपये फी ठेवली मग एकदाच भरायची का, असं घाबरून लोक फोन सुद्धा करत नाही. त्यांना सांगा घाबरू नका, जॉईन करा, हळूहळू द्या, 4 महिन्यात हळूहळू द्या, काही हरकत नाही. पण पाली तर शिकायला सुरू करा, बरोबर. पैसे का ठेवलेत, मास्तराने ना कोरोना काळामध्ये 200 लेक्चर घेतलेत. यूट्यूबला आम्ही खूप उशिरा आलो, 200 लेक्चर घेतलेत. काय व्हायचं, आज कोणी आलं मग कोणी 4 दिवसांनी यायचं, बरोबर. मास्तर इतका जीव तोडून तोडून शिकवतोय, फ्रीमध्ये शिकवतोय 1.5 तास, तर लोक त्याची व्हॅल्यू करत नव्हते. मग मी असं ठरवलं की नाही, काही लोकांना फिल्टर करण्यासाठी आहे ना आपण फी ठेवूया, की मलाही थोडं समाधान आणि जे लोक येत आहेत ते थोडं पण सिरियसली थोडं शिकायला सुरू करतील. आणि याला आपण एक सर्टिफिकेटचा कोर्स देऊ समजा, अशा प्रकारे. ठीक आहे. म्हणून मित्रांनो फी आकारली जाते. ठीक आहे. आणि बरेच लोकांना आपण, आता कोणी भिक्षू असेल तर माहिती नाही, माफ करा, बरेच भिक्षू लोक आले मागच्या क्लासमध्ये, पण 12-15 आलेत. वा वा खूप छान शिकवतात, या या आम्ही शिकतो या या या. पालीचं व्याकरणाचं अर्धा कोर्स सुद्धा केला नाही, एक्झाम तर दिलीच नाही. ही झाली आमची व्याकरणाची पहिली बॅचमधलं मी बोलतोय. मग ह्या वेळेस भिक्षू असो भिक्षू नसो त्यांना पण फी ठेवली आहे की बाबा तुम्हाला पण कंपल्सरी आहे. सांगायचा अर्थ असा, फी नामात्र आहे. ठीक आहे. याला दानच समजा कुठल्या तरी कार्यामध्ये. दुसरी गोष्ट थोडं सिरियसनेस येण्यासाठी आहे. आणि एकदा फी भरण्याची गरज नाही आहे, हळूहळू करून दिली तरी चालेल, समजू शकतो मी, काय हरकत नाही. पण पाली शिकायला सुरू करा. तुमच्या कॉलेजमध्ये, तुमच्या विद्यापीठामध्ये, तुमच्या विहारामध्ये कोणी पाली शिकत असेल तिथे पण जा. पण असं कोणीच अवेलेबल नसेल आणि अशा प्रकारे माझ्याकडे येऊन ऑनलाईन पद्धतीने मित्रांनो शिकायचं असेल ना, शिका. ठीक आहे. सुरुवात करा. जर तुम्हाला पुढच्या 5-1 वर्षामध्ये चित्र बदलायचं असेल, आपल्या मुलांना, आपल्या पुढच्या पिढीला पाली शिकूया, चित्र बदलायचं असेल मित्रांनो, का धम्म समजून घ्यायचा आहे, त्यासाठी बघा काय होतं, माफ करा हे मला बोलावं लागेलच, की आपण आहे ना काही सुत्त आणि काही गोष्टी परत 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 ऐकतोय. तेच अनाथ पंडित आहे, तेच विशाखा आहे, तेच सुजाता आहे, तेच आनंद आहे, वगैरे वगैरे वगैरे.
मुक्तिपिटकामध्ये एवढं काही आहे जे वर येतच नाहीये. खरं खरं सांगतो, मी सुद्धा आता मला किती 13-14 वर्ष होतील, इतकं काही नवीन नवीन ऐकायला येते, नवीन नवीन वाचण्यामध्ये येते मित्रांनो. कधी आपण बाबासाहेबांनी दिलेला धम्म हा चांगल्या प्रकारे समजून घेऊ, बरोबर. आणि ते जर समजायचं असेल मित्रांनो, तर तुम्हाला मला वाचावं लागेल, पाली वाचावं लागेल, बरोबर. अर्थ चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी पाली वाचावं लागेल आणि पाली शिकावी लागेल. आपण इतरांना बोलतो ना, काही विशिष्ट समाजातले लोक जे लहानपणापासून त्यांच्या मुलांना शिकवत असतात, काय शिकवत असतात, काही मंत्र उच्चार असेल, काही गाथा वगैरे असेल, बरोबर. आपण त्यांना असं बोलत असतो. मग आपण का नाही आपली संस्कृती जतन करण्यासाठी धम्म चांगल्या प्रकारे आपल्या पुढच्या पिढीला समजावा म्हणून आपण का नाही मेहनत घ्यायची, पाली शिकवायची, बरोबर. हे तुम्हाला मला मित्रांनो करावं लागेल, बरोबर. लोकांना बरोबर समजेल की पाली शिकणं किती महत्त्वाचं आहे, एक तर स्वतःसाठी आणि समाजासाठी, बुद्धशासन टिकवून ठेवण्यासाठी. मग तुम्हाला जिथून पाली शिकायची तिथून तुम्ही शिकू शकता, बरोबर. मेहनत घ्यायची गरज आहे. वयाची शिक्षणाची अट नाही आहे. नक्की जॉईन करा, मुलांना पण जॉईन करायला सांगा, आई वडिलांनी पण जॉईन करा, बरोबर. अशा प्रकारे मित्रांनो आपला पालीचा पुढचा कोर्स सुरू होते 15 तारखेला. या ठिकाणी मित्रांनो आपण सगळे आलात. आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे बुद्धांचा धम्म फक्त समजून घेण्याचा तरी प्रयत्न करतोय, बरोबर. प्रयत्न करतोय. कधी चांगल्या प्रकारे समजेल, कधी आपण त्याच्यावरती चांगल्या प्रकारे आचरण करू, ही पुढची गोष्ट आहे, बरोबर. पण आपण प्रयत्न करतोय, खूप कुशल कर्म करतोय मित्रांनो. आणि ह्या मागच्या 3 शुक्रवारमध्ये आपण चत्तारी अर्य सच्चानी पाहिलं, आपण अर्यो अठ्ठंगिको मग्ग पाहिलं, आज आपण धम्म चक्क पवत्तन सुत्त पाहिलं मित्रांनो. हा बुद्धांचा मेन धम्म समजा आपण चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. धम्म देसना धम्म सवर्ण करतोय, शिलाचं पालन करतोय, भावनेचा अभ्यास करतोय मित्रांनो. ही धम्म देसना देत असताना मी जे काही पुण्य कमवलं, मी सगळं तुमच्या सगळ्यांसोबत मित्रांनो शेअर करतो. आज आपण जे काही पुण्य कमवलं, हे पुण्य आपण परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अनुमोदन करूया, ज्यांनी आपल्याला माणूस म्हणून एक नवीन ओळख दिली, इतका चांगला धम्म दिला तुमच्या कल्याणासाठी, माझ्या कल्याणासाठी. गोयंकाजी ज्यांनी पटीपत्ती भारतामध्ये परत आणली, पर्यत्तीसुद्धा परत आणली, त्यांनासुद्धा आपण पुण्यानुमोदन करूया. आपल्या आईवडिलांना पुण्यानुमोदन करूया. आपल्या गुरुजनांना, धम्म चांगल्या प्रकारे टिकवून ठेवणाऱ्या भिक्षू संघाला आपण हे पुण्यानुमोदन करूया. आपल्या कल्याण मित्रांना हे पुण्य वितरण करूया. सगळ्या देवतागणांनी आमच्या ह्या पुण्याचा स्वीकार करावा. जमिनीवरतील देवता, आकाशातील देवता, जिथपर्यंत माझा आवाज जात आहे, सगळ्या देवतांनी ह्या पुण्याचा स्वीकार करावा. धम्माच्या मार्गावर चालत असताना आमची रक्षा करावी, आमची मदत करावी. जे 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 आमचे पूर्वज अपायभूमीमध्ये असतील त्यांनी ह्या पुण्याचा स्वीकार करावा. त्यांनासुद्धा मनुष्यजन्म प्राप्त व्हावं, त्यांनासुद्धा धम्म मिळावा. माझ्या सगळ्या नातलगांना हे पुण्य मिळावं. माझ्या सगळे नातलग परत एकदा धम्मामध्ये यावे, धम्माचा अभ्यास करावा, धम्माचं पालन करावं. आणि मित्रांनो, ह्या वर्षभाषेच्या काळामध्ये जे काही पुण्य कमवत आहोत, इतक्या चांगल्या पद्धतीने आपण पुण्य मित्रांनो कमवत आहोत. ह्या पुण्याच्या प्रतापाने तुमचं माझं मंगल हो, तुमच्या माझ्या पारामी पूर्ण हो, तुमचे माझे आश्रव नष्ट हो, संयोजन नष्ट हो, पारामी पूर्ण हो. आणि खूप चांगल्या प्रकारे मित्रांनो तुम्हाला मला निब्बान सुख लाभो. आर्य बुद्धलांचे दर्शन हो, अरहंतांचे दर्शन हो, प्रत्येक बुद्धांचे दर्शन हो, बुद्धांचे दर्शन हो मित्रांनो. तुम्हाला मला निब्बान सुख लाभो. साधू 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 मित्रांनो, साधू साधू साधू. माईक सुरू करू शकतात बघा.